जय श्रीराम मित्रांनो, 365 हार्डचा आज आपला 119वा दिवस आहे. काल रात्री खूप बॅकमध्ये सिव्हिअर पेन आला होता अचानक मध्ये. मला समजत नव्हतं काय करावं. खूप जास्ती पेन होता मला बॅकमध्ये. अचानक बॅकमध्ये खूप स्टिफनेस आला होता. रात्र झोप नाही झाली होती. नंतर सकाळी उठलो. सकाळी उठल्यावरती थोडी पोझिंग करते खूप जास्ती पेन होते त्या बॅकमध्ये. कशी बशी पोझिंग केली. पोझिंग झाली ती फ्रेश झालो. फ्रेश होताना पण बघा मला बँड होता येतच नव्हतं जास्ती. मी खूप ट्राय करतो बँड होण्यासाठी, पण बँड नव्हतं. आपल्या जिमला जाणं गरजेचं होतं. खूप जास्ती पेन होतं बॅकमध्ये. मला चालायला पण खूप जास्ती त्रास होतोय. पण आपलं रोजचं काम तरी केलं पाहिजे. जिमला जातो तर बाईकवरती पण खूप त्रास होतो मला गाडी चालवायला. नंतर जिम मध्ये पोहोचले. आपल्या क्लायंटच्या पीटी चालू केल्या. क्लायंटच्या पीटी संपवल्या. पीटी संपून मला मील कंप्लीट करायला पण खूप त्रास होत होता. उभं राहूनच मील कंप्लीट केला. आज मील कंप्लीट झाली होती. स्ट्रेचिंग चालू केले. स्ट्रेचिंग करताना पण खूप जास्त प्रॉब्लेम होत होता मला. बॅक मध्ये खूप स्टिफनेस होता. मला समजत नव्हतं कधी बॅक रिलीफ होईल म्हणून. तर मी खूप स्ट्रेचिंग केले. आज अर्धा तास तरी स्ट्रेचिंग करत होतो. स्ट्रेचिंग कंप्लीट केले. नी वरती 200 पुशअप्स केले मी आज. पुशअप्स करणं गरजेचं होतं कारण की वर्कआउट चुकला नाही पाहिजे माझा. मी एक गोल घेऊन चाललो लाईफ मध्ये, तर मला ते पण पूर्ण करायचं आहे. त्यानंतर साईडवरती गेलो. साईडवरती जाणं पण गरजेचं माझ्यासाठी. काम करायला पाहिजे. त्यानंतर साईडवरचं काम संपवल्यावरती आपला मील कंप्लीट केला. मला खाली बसता पण येत नाहीये. मी खुर्चीवर बसूनच मील कंप्लीट केला. ते सेकंड मील. त्यानंतर थोडी थेरपी घ्यायला गेलो. थोडी बॅकची ट्रीटमेंट केली. त्यानंतर वर्कआउटला गेलो. वर्कआउट मध्ये एक सिंपल वर्कआउट केला आज. चेस्ट प्रेसचे 2 साईड, इन्क्लाइन प्रेसचे 2 साईड, मशीन इन्क्लाइन प्रेसचे 2 साईड, चेस्ट पॅकला एक सुपर सेट मारला. वर्कआउट संपवला. वर्कआउट संपून थोडी पोजिंग केली. पोजिंग केली. मस्त बॉडी पंप झाली होती. बॉडी चांगला रिझल्ट तर देते, पण खूप प्रॉब्लेम आला होता बॅक मध्ये. खूप जास्ती पेन होते बॅक. तर मला जास्ती वेट मारता येत नव्हता जिम मध्ये पण. नंतर घरी येऊन आपला लास्ट मील घेतला. जय श्रीराम.